ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग एटला पेटला काय बोबडीचं मी काय करू. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. आत्ता वाजलेत सकाळचे 6. अर्धा तास आपण लेट झालो आहे, बट कोई बात नाही. आता करूयात वर्कआउट. बॅटरी माझ्या फोनची खूपच कमी आहे, सो आज वर्कआउट जास्त रेकॉर्ड नाही करू शकणार मी. बघू, तरी प्रयत्न करेन थोडं रेकॉर्ड करून दाखवेन. कारण कसं आहे, वर्कआउट बघताय तुम्ही रोज म्हणजे तुमची पण इच्छा होईल ना फिटनेसमध्ये यायची, आहे की नाही. सो चांगल्या गोष्टीसाठी थोडं कष्ट घेणं इज ओके. चला आता वर्कआउट करून घेतो. आज आहे चेस्ट आणि ट्रायसेप. वर्कआउट वरती आलं आहे आणि हे तुम्हाला बोललेलो मी साफ करेन पण माझं सर्दी आणि कफमुळे ना मी म्हटलं की भाई थोडा रेस्टच करू. पण आज हे करू आपण. आज एटला पटला काय आज ॲटलिस्ट झाडू मारून घेऊ भाई, म्हणजे जरा संध्याकाळी परत आपल्याला येता येईल जसं आपण आधी यायचो. चला, फोननी तर साथ दिली आहे. आता जाऊ खाली. वर्कआउट केलं आहे, जास्त नाही केला, थोडंच केलं आहे, म्हणजे थोडं शूट केलं आहे. वर्कआउट पूर्ण केलं आहे. वर्कआउट सुरू करून आपल्याला जस्ट 22 दिवस झालेत, म्हणजे जेवढे दिवस व्लॉग आपण केलं आहे तेवढेच दिवस वर्कआउटला झालेत. पण आत्ता कुठे बॉडीमध्ये चेंजेस फील व्हायला लागलेत मला. सो आता 22 दिवसात जर एवढे चेंजेस आहेत तर मग अजून काय मजा येईल, धुमाकूळ येईल जर आपण कन्सिस्टंट राहिलो तर. बघू आता कधीपर्यंत राहतोय आपण. तसं तर मला अजून वेट्स ऑर्डर करायचे आहेत. बाय द वे, मी विचार करतोय असा एक बेंच आहे ना, छोटा, म्हणजे हे नाही फक्त बेंच, एक बेंच बनवून घ्यायचा आहे. कारण ट्रायसेप वगैरे मारलेलं आहे ना, तो बेंच नाही पुरत. तो बघू, तो जुगाड घरीच काहीतरी करू. बाय द वे, आता जातो खाली, आवरतो वगैरे आणि मग तुम्हाला भेटतो. चला, थोड्या वेळानंतर भेटूयात आपण. बाय बाय नाही बोललो मी आज. हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या माझ्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 23 ऑफ डेली ब्लॉगिंग. मी काउंट थोडा कन्फ्यूज होऊन जातो. एनिवेज, तर व्लॉग आपला इकडे रेडी आहे, म्हणजे टायमावरती येईल 9:45ला. आज तसं काय प्लॅन तर नाहीये, पण बघू काय होतंय दिवसभरामध्ये. संध्याकाळी मी विचार करतोय सायकलिंगला जाण्याचा. सो बघूयात काय होतंय ते तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच. आता बरेच दिवस झाले आपण कॅम्पिंग, ट्रेकिंग वगैरे काहीच केलेलं नाही. ट्रेकिंग तर आपण करू शकतो, म्हणजे दिवसा जाऊन मी परत रिटर्न येऊन 1 डे ट्रेक करू शकतो आपण, म्हणजे मग डेली व्लॉग्समध्येच ते येईल. डेली व्लॉगच्या जागी तसा काहीतरी एक व्लॉग येईल. बट जर आपण कॅम्पिंग वगैरेला गेलो, बोबडी का वळती आज. एनिवेज, तर जर आपण कॅम्पिंग वगैरेला गेलो स्टे वगैरेसाठी, तर मग थोडं कठीण होईल. मग आपली 1 दिवसाची सुट्टी होणार डेली ब्लॉग्सची. कारण मग त्या दिवशी मी नेक्स्ट डे रिटर्न येणार, मग ब्लॉग एडिट करणार आणि मग टाकणार. सो ते मला फिगर आउट करायचं आहे की कसं काय करता येईल. पण ते केल्याशिवाय कळणार नाही, तेव्हाच एक्सपिरियन्स येईल की कशा गोष्टी हँडल करता येतील. सो बघूयात, लवकरच ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगचं आयोजन करूयात. आयोजन बरोबर बोललो का मी? प्लॅन करूयात. मस्त थोड्या वेळ झोप काढली. झोप लागतच नव्हती कारण इथे ना काम चालू आहे सर. ते ब्रेकरवाली मशीन लावली होती, कडकड नुसता आवाज. बट कसं वस्तू झोपलंय. आणि बाय द वे पाहुणे आले, त्यामुळे मी ब्लॉग वगैरे काही केलं नाही. सो आता बघू संध्याकाळी सायकलिंगचं होतंय का नाही होते मला माहीत नाही. बघूयात, कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. माझी तर इच्छा आहे जायची, बट बघू. अंग फुल दुखतोय बाई आज. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बोललेलो की कूलर आणि फॅन आणलाय, ते तुम्हाला दाखवतो. पण लास्ट ब्लॉगमध्ये विसरून गेलो मी दाखवायचा. सो कूलर हा आहे, याचं नाव काय, क्रॉम्प्टनचं आहे. आणि काय याच्यामध्ये काय दाखवू मी तुम्हाला आता. हां, हे बघा, हा मॉडेल आहे सनब्रीज टॅक 34. कूलरमध्ये 2 प्रकार येतात बेसिकली, मी तुम्हाला सांगतो. ब्लोअर आणि एक फॅनवाला. सो हा ब्लोअरवाला आहे.
सो इकडनं पाणी वगैरे टाकायचं, आईस चेंबर आणि खाली पाणी वगैरे टाकायचं. सो हा आहे कूलर. फॅन आहे तो खाली हॉलमध्ये, मोठा फॅन आहे, म्हणजे आम्ही या हिशोबाने घेतलाय की तो फंक्शन वगैरेला पण वापरता येईल. सो तो मी तुम्हाला नंतर दाखवतो. आता आपण मँगो डॉलीला भेटू. हे बघा लगेच आवाज दिला त्यांनी, लगेच आले. आले कसे बाहेर आलेत बघा. हे बघा हे बघा. ए हाय बोला, हाय बोला. चला ए मँगो, मंग्या हाय बोल माझ्या ऑडियन्सला. बोल बोल. ते बघ कसे करतात ते आता तिथून बाहेर नाही निघणार लवकर. त्यांना घ्यायला जरी गेलं ना तरी ते आत जातील. हो कशा ऐकतात ते बघा. मज्जा बघायची का? थांबा ट्राय करू. ते आवाज दिला. कसं आत जातं ते बघा. ते चावला चावला मला चावला. एकतर यांचे आता पंख पूर्ण आलेले आहेत, त्यामुळे ना भीती वाटते थोडं पण गेट उघडं ठेवायला. उडतात भाई, जबरदस्त उडतात आता हे लोक. जा मी चाललो, बाय 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 बाय. बसा तुम्ही इथेच आता, जा पण. चावलं मला हे बघा, लालच झालं भाई डायरेक्ट. चाललो मी आता पण. आता आलेत बघा दोन्ही खाली लगेच. तेव्हा तिथं एक आहे आणि इथे एक आहे. चाललो मी, बाय. तर मी जसं त्यांच्या नजरेच्या आड होईल ना तसे परत ओरडतील ते. बाय बाय. दिला आवाज, पण जाऊ दे. त्यांच्या संग जास्त खेळत बसलो ना मग ते आवाज करतील. 5:30 वाजलेत आणि फायनली मी निघालोय सायकलिंग करायला. आज ना भाई काय विषय काय कळत आहे, फुल आळस आणि झोपच येते. पण म्हटलं आळस करून काय फायदा नाही, जायला तर पाहिजे. सो आळसेवरती मात करून आपण आलोय सायकलिंगला. आपला तोच रूट फॉलो करू आणि तेच मिनिमम 20 किलोमीटर्स करायचा प्रयत्न करू. नेहमी मी जेव्हा पण आयनेस कुरवंडे रूट करतो ना तर मी पहिले आयनेसला जातो, त्यानंतर मग कुरवंडे. बट आज थोडं उलटं करतोय मी. आज पहिले कुरवंडेला चाललोय, मग तिकडनं बहुतेक आयनेस मी ड्रॉप करेन. मी डॅममध्ये जाईन थोडं ऑफ रोड आणि सनसेट बघायला. सो म्हणून आज उलटं करतोय. कारण जर आयनेसला गेलो आणि मग कुरवंडेला गेलो ना तर मग परत जायची इच्छा होत नाही, तोपर्यंत सनसेट होऊन जातो. सो दिस इज द प्लॅन. मारू आता आपण यू टर्न. तसं तर लेक मध्ये जायला मी डायरेक्ट इथून शॉर्टकट पण मारू शकतो. हे इथून मधून आहेत ना पायवाटा आहेत. सो डायरेक्ट आपण जाऊ शकतो. काय सगळा ऑफ रोडच तर आहे, डायरेक्टली लेक पर्यंत जाऊ शकतो आपण. बट नको भाई, पंचर झाली तर वांदे होतील. आणि माझ्या मागं तो एक छोटं पोरगा दिसतोय का, तो मी आपलं नॉर्मल स्पीडमध्ये सायकल चालवत होतो. बट त्याच तर एक भाई इसको दिक्कत आहे. तर तो आला भाई मागून आणि मी नॉर्मल स्पीडवरती आहे. पुढे गेला तो मग थांबला. आता येतोय माझ्या मागं हळूहळू. कुरवंडे रूट आपला झालाय ऑलमोस्ट 12 किलोमीटर्स डन. आता आपण आयनेस कॅन्सल करून चाललोय लेकमध्ये, कारण मस्त सनसेट होतोय. सनसेट बघू तिथे लेकच्या तिथे जाऊन. आलोय आता आपण लेकमध्ये. मी नेक माउंट वगैरे चेस्ट माउंट वगैरे काहीच नाही आणलेला. सो आता डायरेक्टली त्या लोकेशनवरती जाऊन मी तुम्हाला भेटतो. कारण इथे एक हात सोडून चालवणं इज बिट रिस्की, कारण हा हँडल डायरेक्ट असा होतोय. तेव्हा तिकडे सनराईज म्हणतोय मी. काय आळसलोय भाई, आळसलोय आज. तर तिकडे सनसेट होतोय मस्त मस्त. एक लोकेशन शोधू, बसू. अँड आलोय मी आपल्या लोकेशनवरती. लैलाला घेऊन पण आलो होतो इथे. जर तुम्ही मागचे ब्लॉग्स बघितले असेल तर तुम्हाला माहिती आहे. बघा इथे आपली मस्त बाईक, आपली सायकल पार्क केली आहे आणि समोरच होतोय मस्त असा सनसेट. तर आता सनसेट एन्जॉय करू आणि मग इकडनं निघूयात.
असा सनसेट झाला आहे समोर. सायकलला मी इकडे आलो, मस्त फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज वगैरे काढले. ते सगळे तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळतील. इथे इंस्टाग्राम ID देतोय, जा आणि फॉलो पक्का करा, म्हणजे तुम्हाला अजून कंटेंट मिळेल तिकडे. इकडे ना मी नेहमी येत असतो, म्हणजे आधी तर नेहमी यायचो, आता बरेच दिवसांनंतर यायला लागलोय परत. सायकलिंग परत आता सुरू केली आहे, तर आता इकडे येणं होतच राहील. भारी वाटतं इकडे, शांतता असते, कोण नसतं, मस्त आपला व्ह्यू एन्जॉय करा, सायकल आणि पाणी. मस्त वाटतं, शांत वातावरण, डोकं पण एकदम शांत. आता रिफ्रेश वाटतंय थोडं, नाहीतर दुपारी इतका आळसलेलो होतो ना मी, नुसतं झोपत होतो. म्हटलं भाई झोपून झोपून काय होणार नाही, आपलं निघालं पाहिजे बाहेर, म्हणून मग मी म्हटलं की नाही जाऊच सायकलिंगला. सो आलो सायकल घेऊन. आता निघूयात. आता किती वाजलेत माहिती आहे का? आता झालेत 6:39 झालेत. सो आता मी तुम्हाला जेव्हा बोबडीचं मी काय करू, बोबडी वळते माझी. एनिवेज, तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्टली घरी जाऊन. चला. बाय द वे, एक गोष्ट नोटीस केली का, आज मी बाय बाय नाही बोललो कोणत्याही क्लिप नंतर. प्रगती. आय एम बॅक होम. आज जास्त नाही, आपले 19.21 किलोमीटर झाले. मी स्क्रीनशॉट टाकेनच. तर मस्त फ्रेश वगैरे होतो आणि जेवतो. भाई भूक लागली, कारण आज माझा होता उपवास. हे बघा, म्हणून मला आहे ना लेकमध्ये जायला नाही आवडत, कारण की पूर्ण आहे ना माती बसून जाते. आता हिला धुवायला लागणार. सो आता बघू, उद्याच धुवीला. आज पण हे काम आपलं राहूनच गेलं. दुपारचं ना उन्हामध्ये करायला ना लय वैताग येतो, त्यामुळे मी अवॉइड केलं. म्हटलं संध्याकाळी करेन, पण संध्याकाळी मी गेलो सायकलिंगला आणि आलो किती वाजता तुम्हाला पण माहिती आहे, लेट झालं होतं. एनिवेज, तर हा व्लॉग इथे संपतो. आता जेवण करून मी वरती आलो आहे, तर हा व्लॉग इथे संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. आळस होता, पण आता आळसाला लाथ मारून आपण आपले व्लॉग कंप्लीट करू. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या अर्जाची काळजी घ्या, कारण ते सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ म्हणत राहूत. बाय बाय. आपण इथे बाय बाय करतो आणि परत सकाळी इथेच भेटतो, आहे का नाही? बाय बाय.